कीर्तन चांग होय अंग हरिरूप. प्रस्तुत निरूपणाकरता घेतलेला अभंग हा संतश्रेष्ठ भक्त शिरोमणी विठुरायाचे प्रेम भांडारी असलेले संतश्रेष्ठ श्री नामदेव महाराज यांच्या मुखारविंदातून प्रसृत झालेला आणि सर्वांच्या परिचयाचा, सर्वांच्या पाठांतरातला असा बहुपरिचित असलेला हा 4 चरणांचा अभंग भक्तीच्या प्रांतामध्ये, भक्तीच्या वाटेवर चालत असताना धर्मशास्त्रांनी, पूर्वसुरींनी दिलेले काही नियम आम्हाला पाळावे लागतील. नामदेव महाराज वर्णन करतात, कायिक नियम, वाचिक नियम आणि मानसिक नियम हे नियम भगवंता मी केलेले आहेत आणि आता ते नियम तू सिद्धीला ने, अशी याचना, अशी प्रार्थना किंवा अशी मागणी या अभंगामध्ये नामदेव महाराज करतात. विठ्ठल इतर वेळी थोडंफार दडपून नेता येतं, काही वेळी थोडंफार दडपण येतं. का ते काही जणांना कळलं. आपण सर्वजण अत्यंत कीर्तनावर, कीर्तनकारावर प्रेम करणारी मंडळी आहात. या गादीवर निष्ठेनी आपण वारकरी संप्रदायातली निष्ठावान मंडळी आहात. अतिशय सुंदर अशी टाळकरी, मला वाटते जाम त्रिपुटी आणि जरंडेश्वरच्या संस्थेतली ही मुलं आहेत जाधव महाराजांच्या. अतिशय सुंदर गायनाची, वादनाची साथ. मी काय बोलू, ज्यांचं कीर्तन ऐकून आम्ही मोठे झालो. ब्रह्मपुरीला महाराजांनी हरिपाठ सांगावा आणि आम्ही पावल्या खेळाव्या, इतकं सुंदर ज्यांचं गाणं आहे, इतकं सुंदर ज्यांचं कीर्तन आहे. आणि रहिमतपूर पंचक्रोशीमध्ये त्यांची कीर्तन ऐकत ऐकतच आम्ही मोठे झालो. लहानपणी प्रत्येक वेळी परमादरणीय संजय महाराज वेळूकर मला कायम म्हणायचे, वारकरी कीर्तन कर रोहिणी, वारकरी कीर्तन कर. पण भगवंताच्या मनात ती इच्छा होती आणि गेल्या 10 वर्षापासून नारदीय कीर्तन करता करता आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने वारकरी कीर्तन सेवा भगवंत करून घेतात. मनापासून परमादरणीय वेळूकर महाराजांना धन्यवाद देते की त्यांनी इथे निमंत्रित केलं आणि आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग माझ्या वाट्याला मिळवून दिला. त्यांचं गाणं हे सगळ्यांना माहिती आहे. याशिवाय आमच्याच म्हणजे सातारचेच, आपल्या चिंचणेरचे हरिभक्तीपरायण उमेश महाराज किर्दत आमच्या निगडीचे महाराज आहेत. या मारुती महाराज सगळ्यांच्या, विक्रम महाराज हा या सगळ्यांच्या ऋणात राहते. अतिशय सुंदर अशी गायनाची साथ, आणि ही खरंच साथच वाटावी. काही ठिकाणी 2 तास 7:30 आहे की काय असं वाटावं, पण तसं अजिबात नाही. इतका सुंदर कीर्तनाचा रंग, नादब्रह्माची इतकी सुंदर थाप. खरं तर महाराष्ट्रच नाही, भारतभरामध्ये थापा बरेच मारतात, परंतु ही थाप अनेकांना डोलायला लावणारी आहे. असा आहे, निर्जीव चामड्यातनं आवाज काढून दुसऱ्याच्या हृदयाला हेलावून टाकण्याची ताकद खूप कमी जणांजवळ असते. भगवंताचा कृपाशीर्वाद असतो. परमादरणीय याच प्रांताचे, आपल्या सातारा जिल्ह्याचंच भूषण असलेलं मृदंग सम्राट हरिभक्तीपरायण मदनदादा कदम, मनापासून दादांना नमस्कार करते. आमच्या योगेश महाराजांना मनापासून नमस्कार करते. आमच्या नारदीय कीर्तनाला तितक्याच ताकदीने, वारकरी कीर्तन असू दे किंवा एखादी क्लासिकल संगीताची मैफल असू दे, या सगळ्याच क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर ज्यांची बोटं संवादिनीवरती लिहिलेया फिरतात अशा आमचे परमादरणीय सातारचे चव्हाण सर, मनापासून त्यांनाही नमस्कार करते. आणि आमच्यासोबतच असलेले परमादरणीय आमचे, की जसं सांगितलं की कीर्तनामध्ये आत्ता समर्थ सदनवरून ही मंडळी कीर्तन वाजवून आलेली आहेत आणि अतिशय गोड अशी नादब्रह्माची सेवा करणारे परमादरणीय आमचे विश्वनाथ सर पुरोहित, मनापासून त्यांनाही नमस्कार करते. चोपदार, विणेकरी, सर्व टाळकरी, आपण सर्व श्रोतृवर्ग सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन करते. आणि मी एक वाक्य मगाशी बोलले, इतर वेळी थोडंफार दडपून नेता येतं, काही वेळी थोडंफार दडपण येतं. त्यामुळे गुरुस्थान असं जर शेजारी असं मागे असं, पण ते बरं आहे मागे बसलेत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असा मी अर्थ घेते. कारण महाराष्ट्रच नाही तर संबंध भारत, आणि संबंध भारतच नाही तर जगभरात, म्हणजे कीर्तनकारांना सुद्धा VIP ट्रीटमेंट कशी मिळते, रेड कार्पेट कसं असतं कीर्तन प्रांतातल्या कीर्तनकारांना सुद्धा, असं आमचं एक व्यक्तिमत्व. सगळ्यांच्या परिचयाचं आणि लोकप्रिय असलेले आमचे गुरुजी हरिभक्तीपरायण चारुदत्त बुवा आफळे, ते सातारचेच आहेत. हे जास्त अंडरलाईन, म्हणजे 2 त्याच्या खाली एक अंडरलाईन असं करूया, कारण आपण सगळे सातारची मंडळी आहेत. आणि बुवा जरी पुण्यात असले, मी जरी पुण्यात असले, तरी आपण सगळी सातारची आहोत.
त्यामुळं असं हा जास्त अभिमानास्पद आणि गौरवाचा विषय. मी मनापासून बुवांच्या चरणी विनम्र प्रणिपात करते. आपण सर्व मंडळी, महिला वर्ग, आज आपला दिवस आहे. हा, तसं मी नेहमी म्हणते, घरात पण आपलाच आवाज असतो की नाही हो म्हणा. जागेत ना सगळे, असतो की नाही? तुम्हाला काही कळत नाही, किती मोठे असू दे, व्यवहारात ऐकून घ्यावं लागतं या वर्गाला. त्यामुळे घरातही आपला, इथेही आपली संख्या बहुसंख्य, यांचे उमेदवार तसेही सगळीकडे कमीच असतात, पण तरी सुद्धा आज बहुसंख्येने इथे आपण उपस्थित आहात. सर्व आबालवृद्ध, तरुण वर्ग, तरुण भावंड, माझ्या भगिनी, सर्व पितृतुल्य मातृतुल्य श्रोतृवर्गांना, वक्ता वक्तानो हे श्रोते विण या न्यायानी, अतिशय बहुश्रुत आणि सुहृद अशा श्रोतृवर्गाला मनापासून नमस्कार करते. उत्तम अशी साऊंड व्यवस्था, ध्वनी व्यवस्था सांभाळणारे आमचे दादा, महाराष्ट्रातली नामवंत कीर्तनकार मंडळी आजपर्यंत इथं येऊन आपलं ज्ञानदान करून गेली आहेत. आणि आज उपांत्य दिवशीची या सप्ताहाच्या, म्हणजे उद्या अतिशय गोड असं काल्याचं कीर्तन महाराजांच्या मुखातून आपण ऐकणार आहात. आणि आजची कीर्तन सेवा जागराची माझ्या परमभाग्याने माझ्या वाट्याला आली आहे. ती सेवा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने भगवंतांच्या चरणी सुपूर्त करूया. कीर्तनाला प्रारंभ. विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्ही म्हणाल ताई 9 वाजता खरं तर सुरुवात झाली आणि तुम्ही म्हणता आत्ता प्रारंभ. अभंगाची अर्थपूजा बांधूया माझ्या अल्पशक्तीनुसार, अल्पमतीनुसार आणि अल्पकुवतीनुसार. कीर्तनाला येणारा श्रोतृवर्ग, त्याच्यामध्ये प्रकार माऊलींनी सांगितले: गाते, श्रोते, पाहते, चतुर, विनोदे, दुश्चित्ते. त्यामुळे अनेक प्रकारचा श्रोतृवर्ग कीर्तनाला उपस्थित असतो. कुणी गाण्यावर प्रेम करतं म्हणून 9 वाजता हजर. काही मंडळी म्हणतात होऊ दे यांचं सगळं, शब्द इवळून होऊ दे यांचं, मग आम्ही घरातनं बाहेर पडतो. त्यामुळे मग ते गाण्यावर फार काही त्यांचं नाही. काय सांगतात बघूया, निरूपणावर ज्यांचं प्रेम आहे. त्यामुळे श्रोते, चतुर, त्यांच्याबद्दल नको बोलायला. विनोदे, काहींचं कीर्तनातल्या विनोदावरच प्रेम असतं जास्त, म्हणून कथा कीर्तनामध्ये शास्त्र, संवाद, सिद्धांत, तत्वज्ञान, दृष्टांत असं काही आलं तर काही लोकांचं असं वाटतं, त्यांचा असा समज असतो की याच्याशी आमचा काही संबंध नाही. हे म्हणजे असं झालं, अगदी बेडवर असलेल्या पेशंटनी डॉक्टरांचा माझा काहीच संबंध नाही असं म्हणण्यासारखं आहे. त्यामुळे होय अंग हरिरूप किंवा ब्रह्मीभूत काय होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवाईसा. ही प्रचिती जशी संतांना आली तशी तुम्हाला मला या मंडपामध्ये कीर्तनाच्या भक्तीच्या माध्यमातून जर यायची असेल ना, तर आम्हाला इथं यावं लागेल, श्रवण करावं लागेल. म्हणून श्रवणाच्या मिसे वैसावे येवोनी, साम्राज्य भुवनी सुख नांदे. अशा या सुखाचा अनुभव घ्यायला आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यायला आपण सर्व मंडळी इथे उपस्थित आहात. गाते, श्रोते, पाहते, चतुर, विनोदे, दुष्टिते. या सगळ्यांना एकच विनवणी संतांनी करतात की करा विठ्ठल स्मरण. बस, भगवंताचं अखंड स्मरण. आणि कितीही काही असलं तरी सगळ्यात म्हणजे महत्त्वाचं कीर्तनाचा पाया, भक्तीचा बेसमेंट असेल तर ते भक्तीचंच असावं. म्हणून आजच्या मागणीपर कीर्तनाला संतश्रेष्ठ नामदेव महाराजांचा हा अभंग घेण्याचा प्रयत्न. यथाशक्ती यथामती त्या अभंगाची अर्थपूजा आपण बांधायची. विठुरायाचे प्रेम भांडारी किंवा भक्त शिरोमणी या शब्दामध्ये ज्यांचा गौरव साक्षात माऊलींनी केलाय. आजचा दिवस हा महान असा पर्वकाळ आहे. कार्तिकी एकादशी, कार्तिक शुद्ध एकादशीचा दिवस, प्रबोधिनी एकादशी, देव उठणी एकादशी असं काही ठिकाणी आपण म्हणतो. देवशयनी एकादशी, आषाढी एकादशी आणि आजची देवाला उठवण्याची एकादशी. म्हणून काकडा, जिथे तिथे काकड्याचा आनंद आपण सगळी मंडळी घेताय. आणि भगवंताला उठवायचं म्हणजे काय, खरं तर आमच्याच आतमध्ये असलेलं परमतत्व त्याला जाग करायचं. आणि मी कोण, कोहम कथमिदम जातम को वै करतास्य विद्यते. आचार्य जगद्गुरु शंकराचार्य म्हणाले, मी कोण, स्वतःची ओळख करून घेणं, स्वतःला जाग करणं. आणि खऱ्या अर्थी शरीराची नाही तर मनाची झालेली निद्रिस्त अवस्था संपवणं. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. आणि या काकड्याच्या माध्यमातनं देवाला तर उठवलंच, पण अंतरंगात असलेला परमतत्व त्याची ओळख व्हावी याकरता ही एकादशी. जाग होणं, वैदिक संस्कृती, आमची हिंदू धर्म संस्कृती खरं तर इतकी सुंदर आहे, इतकी प्रभावी आहे की ती झोपलेल्याला जाग करतेच, उठलेल्याला धावायला लावते. आणि सध्या अशी परिस्थिती आहे की मन, मेंदू आणि मनगट सगळंच मरगळलेल्या अवस्थेमध्ये आहे.
धर्माची अवस्था बिकट होऊन बसलीये, म्हणून मग विधिनिषेधात्मक अवस्था सांगणारी व्यवस्था पूर्वसुरींना आमच्या समोर आणावी लागली आणि त्यालाच आम्ही धर्म असं नाव दिलंय. पण या धर्माच्या बद्दल बोलताना बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं धर्म म्हणजे काहीतरी अवघड, काहीतरी वेगळं. धर्म म्हटलं की अनेकांच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळाच विचार येतो. धर्म ही अफूची गोळी आहे असं म्हणणारा कार्ल मार्क्स इथे येऊन गेला होता. मला असं वाटतं अफू खाऊन केलेलं विधान होतं की काय ते. पण ज्ञानोबांनी या श्रुतीशास्त्राला माऊली असं संबोधन दिलंय. पै अहितापासून सोडविती, हित देऊनी वाढविती, नाही गा श्रुती परवती माऊली जगा. आई लेकरू चुकलं तर त्याला 2 रट्टे घालते, पण तीच आई तेच लेकरू जर आजारी पडलं तर त्याच्या उशा पायथ्याशी बसते की नाही. धर्म आमचा आईसारखा आहे. त्यामुळे आईच्या कळवळ्यांनी या धर्मशास्त्रांनी आम्हाला काही विधिनिषेधात्मक अवस्था व्यवस्था दिल्या. काय करावं आणि काय करू नये, डूज आणि डोंट्स. काय करावं जीवन जगत असताना, मानवी जीवनाची कृतार्थता कशामधून होऊ शकते, जीवन परिपूर्ण दिशेला कसं जाऊ शकतं, याचे नियम आणि याचे मार्ग सोपे करून संतांनी सांगितले. तेणेची पंथे चालो जाता, न पडेची गुंता कोठे काही. सगळे गुंत्यात फसलोय आम्ही आणि या गुंत्यातून बाहेर पडायचं असेल, सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळवायची असेल तर संतांनी घालून दिलेला मार्ग, त्या मार्गावरून चालायचं. आणि मग काय करायचं, माणूस जन्म मिळाला. समर्थ रामदास स्वामी दासबोधात म्हणतात, पशुदेही नाही गती, ऐसे सर्वत्र सांगती, या नरदेहीच प्राप्ती परलोकाची. एकनाथी भागवत संत श्रेष्ठ एकनाथ महाराज, या नरदेहा माझी पहा हो, अति दुर्लभ मनुष्य देहो, सकल देहा माझी पहा हो, अति दुर्लभ मनुष्य देहो, त्याची या प्राप्तीचा संभव, तो अभिप्रावो अति दुर्लभ. या नरदेहीचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. त्यामुळे मनुष्य जन्माला यायचं आणि काय मिळवायचं, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चिद आणि आनंद या पदवीला आम्ही प्राप्त होऊ शकतो, जी माऊलींनी मिळवली, जी तुकोबरायांनी अवस्था प्राप्त केली. म्हणून तर सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा, असं रामेश्वर शास्त्रींनी आरती केली महाराजांची. त्यामुळे या स्थितीला जर आम्हाला पोहोचायचं असेल तर माणूस आणि पशु यामध्ये एकच मोठा फरक आहे की माणसाला नियम घालून दिलेत शास्त्रकारांनी, धर्मानी. पशूंना काही नियम नाहीत, कुठलं बंधन नाही, कसंही जगा कसंही वागा. आणि आज माणूस नियमबाह्य वर्तन करतो, मर्यादे पलीकडे जाऊन वर्तन करतो. म्हणून तर त्याचं जगणं मानव न राहता मानवाचा दानव झालाय. ही परिस्थिती आहे. म्हणून आतमध्ये डोकवायचं असेल तर संतांच्या वाटेवरून चालावं लागेल. आणि मग नियम काय दिलेत आम्हाला, त्या नियमांनी आमचं अनुसरण करावं लागेल. व्रत, वैकल्य, जपजाप्य, तीर्थयात्रा, दान, धर्म जो तो सगळे आपापल्या परीने करतात. परमार्थ ज्याला त्याला जमेल, ज्याला त्याला पचेल, ज्याला त्याला रुचेल असा प्रत्येक जण करतोय. पण कधी कधी काय होतं, खूप लक्ष देऊ नाही का, परमार्थाचा अर्थ कळायला आम्हाला वेळ लागतो. बरं का, परमार्थाचा अर्थ कळायला आम्हाला वेळ लागतो, अर्थाचा परमार्थ लगेच कळतो. विठ्ठल ठल. ऐकी नाही, अर्थाचा परमार्थ बरोबर कळतो म्हटलं. अर्थ आता लक्षात आलं ना. हा, परमार्थाचा अर्थ कळत नाही म्हणून गोंदवलेकर महाराज आमचे फार सुंदर सांगतात की प्रपंच आम्ही आवडीने करतो आणि परमार्थ सवडीने करतो. वास्तविक झालं पाहिजे उलट, प्रपंच सवडीचा आणि परमार्थ आमच्या आवडीचा असला पाहिजे. त्यामुळे मग पांडुरंग परमात्म्याशी संलग्नता, एकरूपत्व जे संतांनी प्राप्त केलं, 28 युगांपासनं पांडुरंग परमात्मा तिष्ठत उभा आहे. आणि आजच्या दिवशीचं महात्म्यच असं आहे की या एकादशीला आणि आषाढीला आपल्याला वाटतं म्हणून नाही जायचं, संतांनी सांगितलंय म्हणून जायचंच. पण खरं सांगू, हे कोण म्हणतंय, पांडुरंग परमात्मा गुज सांगतो. कुणाला? नामदेव महाराजांना. आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग. गुज म्हणजे काय हो? गुज गोष्टी. सोपं सांगू, आपल्याला सगळ्यांना कळेल. मराठी भाषा आपल्याला फार आवडते ना. आपल्या मराठीत सिक्रेट,
देवाचं सिक्रेट काय आहे माहितीये का? देव कुणाला सांगतो? आता संतांनी आपल्या गुजगोष्टी कुणाजवळ केल्या? देवाजवळ केल्या. देवानी आपल्या गुजगोष्टी खास असलेल्या, सखा मानलेल्या आपल्या संतांजवळ केल्या. आम्ही प्रापंचिक माणसं आपल्या गुजगोष्टी आपल्या आपल्यातच करतो. काय कसं काय चाललंय, बरं आहे का? आपल्या गप्पा सुद्धा यंदा पावसाळा कसा, हिवाळा कसा, उन्हाळा कसा, याच्यातच आम्ही रमलो. म्हणून तर ती नाती गोती ती गोत्यात आणतात. ती नाती आम्ही गमतीने म्हणतो, नात्यातली माणसं नात्यातली असतात. मग बोलायचं कुणाशी हो? गंमत सांगू, लोकांतात असताना देवाचं बोलायचं, बरं का? लोकांतात असताना देवाचं बोलायचं आणि एकांतात असताना देवाशी बोलायचं, आहे की नाही? बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवूया. भगवंत स्वतः नामदेव महाराजांना सांगतात, आषाढी कार्तिकी विसरू नका मज नामया. भगवंत त्यांची व्यथा व्यक्त करतात. थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला. म्हणले माझ्याकडे येणारे सगळे व्यापारी आहेत मेले, काहीतरी पाहिजे. हा देवा, आमचं हे कर ते कर, आम्हाला हे दे ते दे, मग तुझं फलान करीन, अमुक करीन, तमुक करीन, सगळे व्यापारी. पण प्रेम भावनेनी माझ्याकडे येणारी माणसं खूप कमी आहे. तीही त्रिभुवनी नाही मज कोणी, हे भगवंत स्वतः सांगतात. सांगे चक्रपाणी नामयासी. भगवंत स्वतः नामदेव महाराजांना सांगतात. म्हणून तर सखा होता भगवंतांचा नामदेव महाराज. म्हणजे प्रेम भांडारी होते. प्रेमाच्या गोष्टी भगवंत नामदेवांशीच करायचे. नामयाचे प्रेम केशवची जाणे, केशवासी राहणे नामया पाशी, असं दोघांचं सुंदर नातं होतं. म्हणून भगवंत सांगतात, कुणालाही नाही, नामदेव महाराजांना सांगतात की मला विसरू नका. एकादशी का करायची? उपवास आपण शब्द वापरतो, आपण म्हणतो उपास. खरं तर भगवंताच्या उप म्हणजे जवळ राहायला मिळणं आणि वास म्हणजे वस्ती करायला मिळणं, म्हणजे उपवास. आम्ही उपवासाला, आपल्याकडे म्हणच आहे एकादशी आणि दुप्पट खाशी, नाही का? म्हणून तर उपवासाला आमच्या पुण्यामध्ये उपवासाचे 108 पदार्थ मिळतात. ते पुस्तक मिळतं रेसिपीचं. उपासाची कचोरी आहे, उपासाचा डोसा आहे, उपासाचा वडा आहे, उपासाची भजी आहे, उपासाचा अजून काय भाकरी आहे, ढोकळा आहे. बघा कसे उत्तर. म्हणजे हे सगळं झालंय आज, आहे की नाही? भरपूर ताट आमचं भरलेलं, कधी न भरलेलं असतं, एवढं आजच्या दिवशी असतं. पुण्याजवळ कोडीत नावाचं गाव आहे. त्या गावचे महाराष्ट्राचे प्रसिद्ध साहित्यिक आचार्य अत्रे, प्रल्हाद केशव अत्रे, त्यांनी खूप सुंदर विडंबन केलं. ते म्हणाले, गुरुजी खूप सुंदर गातात बरं का. उपास मज लागला सखे ग बाई, उपास मज लागला. आहे ना सगळ्यांचा उपास? उपवास आहे ना? फराळ शब्दच असा आहे की म्हणताना तोंड गरगरीत होते आमचं. हंगामानुसार फळफळावळ असतेच. बरं, उपास म्हटलं की ते सगळं आम्हाला लागतं त्या दिवशी. म्हणजे भगर असू दे, साबुदाण्याची खिचडी असू दे, शेंगदाण्याची आमटी, हा प्रकार असा आहे की कितीही होता भगरीत तो खपतो. आणि इतकं सगळं, म्हणजे किती वाट्या संपल्या त्याचं काही भान राहत नाही. सगळं कॉन्क्रीट जॅम होतं एकदम आजच्या दिवशी, होतं की नाही? आणि एवढं करून चेहरा असा असतो. उपास आहे, काही गिळलंच नाही जणू. उपास मज लागला सखे ग बाई, उपास मज लागला. उकडले बटाटे 6 एकटीसाठी, मोजिल्या खारका 10, किस नुसता केला पहा सखे ग बाई, उपास मज लागला. उपास मज लागला सखे ग बाई, उपास मज लागला. दिवसभर सगळं झाल्यानंतर शेवटी हा उपास मज भोवला, जीव कासा विष झाला. नाहीच जमलं शेवटी. आणि मग दही भात मधुर चोपला सखे ग बाई, उपास मज लागला. त्यामुळे असा उपास काहीच कामाचा नाही. भगवंत हट्ट नाही करत हे सगळं माझ्यासाठी करा म्हणून. अहो, ज्या संसारामध्ये आम्ही स्वतः बांधले गेलोय तिथे भगवंत आम्हाला आठवत नाही. देवानी नाही आम्हाला बांधलं, सद्गुरूंनी नाही आम्हाला बांधलं, आम्ही स्वतःला बांधून घेतलं. सद्गुरू आणि भगवंत आम्हाला सोडवायला आलेत खरं तर.